हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघूया इयत्ता 7वीचा इतिहास आणि पाठाचं नाव आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या अगोदर महाराष्ट्र हा कसा होता याबद्दल या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण हे वाचूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. तर काय सांगितलेलं आहे की 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील जो बहुतांश प्रदेश म्हणजे खूप सारा, अर्ध्यापेक्षा जास्त प्रदेश हा कोणाच्या ताब्यामध्ये होता, तर अहमदनगरमधला निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा हे जे दोन सुलतान होते किंवा हे जे दोन सुलतान होते यांच्या ताब्यामध्ये होतात. महाराष्ट्रातला अर्ध्यापेक्षा बहुतांश प्रदेश हे त्यांच्या ताब्यात होते. तर यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. आता या लोकांना सोडलं तर मुघल सुद्धा भारतामध्ये आले होते. तर भारतापैकी महाराष्ट्रातील खानदेश हा जो भाग आहे तिथे मुघलांनी शिरकाव केला होता, म्हणजे मुघल तिथे पण होते. त्यानंतर त्यांचं उद्दिष्ट काय होतं की दक्षिणेमध्ये, म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला दक्षिणेची बॉर्डर ही लागलेली आहे, म्हणून त्यांचं उद्दिष्ट हे होतं की महाराष्ट्रासोबत आपल्याला दक्षिणेमध्ये सुद्धा सत्ता स्थापन करायची आहे, असं त्यांचे उद्दिष्ट होतं. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. तर सिद्धी जोहर हे नाव जर तुम्ही ऐकलं असेल तर मुलांनो, की काय सांगितलेलं की कोकणच्या किनारपट्टीवरून, कोकणचं जे भाग होतं समुद्राच्या मार्गाकडून, हे जे आफ्रिकेमधले जे सिद्धी होते ते भारतामध्ये त्यांनी प्रवेश केला होता, महाराष्ट्रात प्रवेश केलेला होता. तर त्यांच्या वस्त्या तिथे आपल्याला कोकणाच्या आजूबाजूला दिसून येत होत्या. याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. कारण आपल्याला माहिती आहे समुद्री मार्ग ज्या राजाकडे असेल किंवा ज्या सत्तेकडे असेल तो सर्वात श्रेष्ठ असं त्या काळी मानल्या जायचे, कारण समुद्री मार्ग हे खूप महत्त्वाचं होतं. तर त्यामुळे पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच यामध्ये नेहमी काय असायचं, संघर्ष सुरू असायचा. तर जेव्हा भारतामध्ये सगळ्यात पहिली आलेली जी युरोपियन सत्ता होती ती होती पोर्तुगीज, आणि मग पोर्तुगीजानंतर इंग्रज, फ्रेंच व डच हे लोक सुद्धा व्यापार करण्यासाठी म्हणून भारतामध्ये ते आले होते. त्यानंतर बघा काय सांगितलं की यांच्यामध्ये व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चळवळ लागली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते. तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात संचू प्रवेश केला होता. मी आत्ताच जसं तुम्हाला सांगितलं की सर्वात पहिले आलेली युरोपियन सत्ता म्हणजे ती होती पोर्तुगीज, आणि पोर्तुगीजाच्या मागे मागे ह्या तिन्ही सत्ता आलेल्या होत्या आणि त्या सुद्धा आपल्या वखारी स्थापन करण्यासाठी संघर्ष करत होत्या. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत. एकमेकांना आजमावणे म्हणजे काय, एकमेकांबरोबर संघर्ष करत होते आणि स्वतःचं वर्चस्व सुरक्षित ठेवण्याचं काम करत होते, की आपली सत्ता त्या ठिकाणी टिकून राहिली पाहिजे, म्हणून ते आपल्या सत्तेसाठी लढत होते आणि कुणासोबत, तर परकीय सत्तांबरोबर ते लढत होते. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना शिरस्त्राणावरून टोपकर म्हणत. आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा ह्या गोष्टी घडत होत्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण झाली, कारण एकाकडे राजा होता आणि एकाकडे ह्या परकीय सत्ता सुद्धा काय करत होत्या, लोकांवर वर्चस्व प्रस्थापित करत होत्या. त्यामुळे जे सामान्य जनता होती त्यांच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण झाली. आता हे जे युरोपातील लोक होते त्यांचं शिरस्त्राण म्हणजे हे डोक्यावर घालणारी जी टोपी असते, आता आपण जसं गाडी चालवतोय तर आपण हेल्मेट वापरत असतो, त्याचप्रमाणे आधीच्या काळात ह्या ज्या युरोपियन सत्ता होत्या किंवा हे जे लोक होते ते एक वेगळ्या पद्धतीचे टोपी वापरायचे. तर त्या टोपीवरून त्यांना, त्या शिरस्त्राणावरून त्यांना काय म्हटलेलं आहे, टोपकर असे ते लोक, सामान्य लोक हे त्यांना ओळखत होते आणि म्हणायचे पण. आता बघा इथे काय सांगितलंय,
शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव, मौजा, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक. आता आपण बघतो की छोटी खेडी असतात, त्यानंतर गाव असतात, त्यानंतर तालुका असते, नंतर जिल्हा असते, नंतर महानगरे असतात, शहरे असतात, नगरे असतात, नंतर महानगर असते. ठीक आहे. तर हे सगळं कारभार व्यवस्थित चाललं पाहिजे म्हणून ह्या भौगोलिक रचना केलेल्या आत्ता आपल्याला दिसून येतात. तर आधीच्या काळात सुद्धा भौगोलिक रचना होती जेणेकरून व्यवहार व्यवस्थित पद्धतीने चाललं पाहिजे. त्याच्यामध्ये 3 तुम्हाला भौगोलिक स्थान दिलेले आहे. त्याच्यामध्ये गाव आहे, गावालाच काय म्हणत होते? मौजा. आणि सेकंड आहे कसबा आणि तिसरा आहे परगणा. याची ना डिटेलमध्ये इथे आपल्याला माहिती दिलेली आहे, ते आपण आज अभ्यासणार आहोत. पहिलं दिलेलं आहे बघा मुलांनो, गाव, ज्याला मौजा सुद्धा म्हणायचे लोक. बहुतेक लोक गावामध्येच राहत, गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. तर पाटील हा गावाचा प्रमुख होता आणि त्याचं काम काय होतं की जास्तीत जास्त जमिनीवर काय झाली पाहिजे? शेती झाली पाहिजे, लागवड करण्यात आली पाहिजे, ह्याचा प्रयत्न करणे. म्हणजे गावातल्या लोकांनी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणे यासाठी तो प्रयत्न करत असे. कोण? पाटील. नंतर दिलेले गावामध्ये तंटा बखेडा होत असे. तंटा बखेडा म्हणजे जर भांडणं वगैरे झालेत गावांमध्ये, तर तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम सुद्धा पाटील करत असे. तर पाटलाचे 2 कामं होते. एकतर जास्तीत जास्त जमीन गावातल्या लोकांनी लागवडीखाली आणणे आणि दुसरं होतं की जर गावामध्ये तंटा वगैरे भांडणं वगैरे निर्माण झाले तर ते सोडवण्याचे काम तो करत असे. त्यानंतर सांगितले की त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत. पाटलाला कोण मदत करण्यासाठी होता? कुलकर्णी. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे. आता कुलकर्णीचं काम सांगितलेलं आहे की जेही शेती केल्या जायची त्याच्यामधून जो महसूल गोळा, जो पैसा गोळा केला जायचा, जो राजांपर्यंत पोहोचवला जायचा, तर ते महसूल गोळा करण्याचे काम किंवा महसुलाची नोंद करण्याचे काम हे कुलकर्ण्याचे होते. कुलकर्णी करत असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्यामध्ये व्यवसाय संबंधीचे हक्क वंश परंपरेने चालत आलेले असत. आता व्यवसाय संबंधीचे हक्क वंश परंपरेने चालणे म्हणजे जसं आपण बघतो की सुतारचा मुलगा सुतारचंच काम करेल. ठीक आहे. एखादा व्यक्ती लोहार असेल तर त्याच्या पिढीमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही लोहाराचंच काम करेल. तर अशा पद्धतीने व्यवसाय संबंधीचे हक्क जे होते ते वंश परंपरेने लोकांपर्यंत चालायचे. आता गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळेल. आता जसं आपण एखादी वस्तू मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला भाजी घेतल्यानंतर आपल्याला त्याला पैसा द्यावा लागतो. ठीक आहे. पैसे दिल्यावर आपण भाजी विकत घेऊ शकतो. पण त्या काळात कसं व्हायचं की जर एखादा कारागीर आहे त्याने समजा आपण बघूया की कुंभाराने मातीचे भांडे विकले तर शेतकरी त्याला त्या बदल्यात धान्य वगैरे द्यायचा. तर अशा पद्धतीने त्यावेळेस व्यवहार चालायचा. तर याला म्हणायचं बलूत. या पद्धतीला काय म्हणायचे? बलूत. आता नेक्स्ट आपण बघूया मुलांनो, कसबा. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा. आता इथे सांगितले की कसबा. आतापर्यंत आपण बघत होतो की मौजा म्हणजे गाव, पण कसबा हे त्याच्यापेक्षा पण एक मोठं खेडेगाव. गावच असायचं पण मोठं खेडेगाव. ठीक आहे. ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण काही दिलेले. इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण काय असेल? इंदापूर कसबा. वाई परगण्याचं मुख्य ठिकाण काय असणार? वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्येही मुख्य व्यवसाय शेतीचं असे. आता इथे पण काय सांगितलंय की मुख्य व्यवसाय त्यावेळेस लोकांचं काय होतं? शेती. तिथे सुद्धा कारागीर असायचे जसे सुतार, लोहार. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असत. आता बाजारपेठ होती म्हणजे लोकांना काही विक्री किंवा खरेदी करायची असेल तर ते बाजारपेठमध्ये ते करत असायचे. शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. आता इथे नवीन सांगितलेलं आहे की शेटे व महाजन हे काय होते? ज्या पेठा होत्या बाजारपेठा त्याचे वतनदार कारभारी होते.
प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे महाजनांचे असे. आता प्रत्येक खेड्यागावांमध्ये पेठ असेलच असे नाही, पण ते पेठ वसवण्याचे काम कोणाचे होते, तर शेटे आणि महाजनांचे होते. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत होता. तर हे काम करण्याच्या बदले त्यांना जी सरकार होती, तर त्या राजांकडून काय मिळायची, थोडी जमीन मिळायची आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळायचे. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असे. आता आपण बघूया, तिसरा आहे परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. आता जी छोटी छोटी गावे आहेत, मौजा वगैरे, ते मिळून एक काय बनायचं, परगणा बनायचं. पण त्या परगण्यामध्ये प्रत्येक खेड्यांची संख्या ही सारखीच नसेल. आता एक गाव आहे, जसं पुणे आहे, तर पुण्यामध्ये जर 40 खेडी येत असेल, तर साताऱ्यामध्ये 50 खेडी, 60 खेडी असं पण असू शकते. म्हणजे ही संख्या कमी जास्त असायची. आता इथे सांगितले बघा, पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यात 290 गावे होती. किती गावे होती? 290 गावे पुणे परगणामध्ये. चाकण परगण्यामध्ये 64 गावे होती. चाकण जे परगणा आहे त्याच्यामध्ये किती गावे यायची? 64 गावे. जर आपण यांना कंपेअर केलं तर याच्यामध्ये आपल्याला खूप तफावत दिसून येते, 290 आणि हे 64. त्यानंतर हे बघा, शिरवळ परगणा लहान होता. त्यात फक्त 40 गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार असत. आता परगण्यामध्ये जे वतनदार होते ते कोण असायचे? देशमुख व देशपांडे. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. आपण बघितलं होतं की मौजामध्ये जे कारभार बघायचे ते कोण होते? पाटील होते. तर त्यांचे प्रमुख असे प्रत्येक खेड्यागावामध्ये जे पाटील होते त्या पाटलांचे प्रमुख कोण होते? तर देशमुख. आणि परगणा पातळीवर देशमुख काम करत असे. परगण्यातील सर्व कुलकर्ण्याचा प्रमुख कोण असे? देशपांडे असे. आता आपण बघितलं होते की पाटलांना मदत करण्यासाठी कुलकर्णी होते. तर या कुलकर्ण्यांचे प्रमुख कोण होते परगणा पातळीवर? तर देशपांडे होते. वतनदार अधिकारी, रयत आणि सरकार यांच्यामधील ते दुवा होत्या. रयत म्हणजे जनता. जनता आणि सरकार, त्यावेळेस जो पण राजा असेल त्यांच्यामधील दुवा, त्यांच्यामधील जो मधला व्यक्ती होता, तर हे कोण होते? हे देशपांडे आणि देशमुख होते. आता बघा काय सांगितले आहे की परगण्यातील गावांवरती कधी कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत. परचक्र म्हणजे काय? किंवा परकीयांचे आक्रमण झालेत गावावरती वगैरे आणि त्याचप्रमाणे दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस सरकार आणि जनतेमधलं जो एक दुवा असायचा तर हे देशमुख आणि देशपांडे असायचे. ते सरकारपर्यंत लोकांचं म्हणणं पोहोचवायचे. कारण आपण डायरेक्टली, आता आपल्याला जर एखादी गोष्ट आपण डायरेक्ट जाऊन आपले जे पंतप्रधान आहेत त्यांना नाही सांगू शकत. त्यासाठी हे जे प्रतिनिधी असतात, लोकप्रतिनिधी, ते हे काम करत असतात. तशाच प्रमाणे हे देशमुख आणि देशपांडे होते. त्यानंतर सांगितलेलं आहे की हे अधिकारी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत. बघा, ते कधी कधी काय करायचे की लोकांकडून जमा केलेला पैसा हे सरकारकडे पोहोचवण्यासाठी उशीर करत होते. त्याचप्रमाणे कधी कधी लोकांकडून जास्तीत जास्त पैसा उकळण्याचा प्रयत्न ते करायचे आणि अशामुळेच काय झाली होती, प्रजाही त्रासली होती, जनताही त्रासलेली होती. आता दिलेलं इथं दुष्काळाचे संकट. दुष्काळ म्हणजे माहिती असेल तुम्हाला की पूर परिस्थिती निर्माण होणे किंवा दुष्काळ येणे, म्हणजे पाऊस येत नाही त्यावेळेस दुष्काळ पडतो. ठीक आहे, तर असे संकट आल्यावर काय होत होतं? शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. बघा, जेव्हा दुष्काळ येतो तेव्हा कसं पावसाचं पाणी पडत नाही आणि पावसाचं पाणी नसल्यामुळे जमीन ही म्हणजे दुभाजल्या जाते. आपल्याला क्रॅक्स असे दिसत असतात त्या जमिनीवरती. तर हे सगळं होत असते आणि कुठेही जमीन लागवडीसारखी राहत नाही कारण पाऊसच नाहीये ना. मग अशा वेळेस काय होतं, अन्नधान्याचे भाव वाढतात, लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होते, जनावरांना चारा मिळत नाही, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते,
लोकांना गावात राहणे कठीण होते. लोक गाव सोडून काय करतात, लोक गाव सोडून निघून जातात, आपल्या जमिनी, आपले घर सोडून. कारण तिथे खायला प्यायलाच काही नाहीये, दुष्काळ पडलेले आहे, जनावरं मरत आहेत, तर लोक तिथं थांबत नाही. ते त्यांचे गाव सोडून दुसऱ्या गावी, कुठे जिथे खायला प्यायला भेटेल तिथे ते निघून जातात. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे, की एक घटना सांगितलेली आहे जी 1630 मध्ये घडलेली आहे, की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक असा मोठा दुष्काळ पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले व धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते. बघा किती खराब परिस्थिती निर्माण झाली होती, की फक्त एका भाकरीच्या तुकड्यासाठी लोक पाहिजे ते काम करायला तयार होते. लोक गुलाम म्हणून राहायला तयार होते. पण त्यावेळेस अशी परिस्थिती होती की कोणी कुणाला विकत सुद्धा घेत नव्हतं. असे वर्णन वाचायला मिळते, म्हणजे असं वर्णन केलेलं आहे पुस्तकामध्ये, आणि ते वाचायला मिळते की ही कधीची घटना आहे. 1630 मध्ये एकदा दुष्काळ पडले होतं, तर अशा पद्धतीची घटना ही निर्माण झाली होती, परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर बघा, गुरेढोरे मेली, शेती व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपुष्टात आली होती, आर्थिक व्यवहार खुंटले, लोक देशोधडीला लागले. देशोधडीला लागणे म्हणजे पूर्णपणे बर्बाद होणे. आता इथे दिलेले आहे की वारकरी पंथांचे कार्य. आता इथे वारकरी समुदाय, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात खूप मोठा असा वारकरी पंथ आहे. जे आता आपल्याला माहिती आहे की वारी निघाली होती, आषाढ महिन्यामध्ये जी वारी निघते, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला वारी लोक पायी जात असतात. ते हे वारकरी पंथ जे होतं ते काय, त्यावेळेस त्यांनी इतकं चांगलं कार्य केलं होतं की लोकांमध्ये एक नवीन चेतना त्यांनी जागृत करण्यास निर्माण केली होती. बघा काय सांगितले, की अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती व रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. आता इथं सांगितले की अंधश्रद्धा, त्यावेळेस लोक अंधश्रद्धेवर फार विश्वास ठेवायचे. म्हणजे कुणी काही सांगितलं तर प्राण्यांची बळी देणे किंवा भरपूर काही काही गोष्टी, ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की अंधश्रद्धा पाळणे, हे लोकांमध्ये दिसायचं. परत कुठलीही गोष्ट करण्यासाठी ते लोक तयार असायचे, कारण त्यांना त्यावेळेस तसं जबरदस्त काय होतं, लोकांवर त्या गोष्टीचा प्रभाव होता. आणि त्यांना असं वाटायचं की हेच काय आहे, देवपूजा आहे, यालाच देवपूजा म्हणतात. तर यामुळे रयतेची स्थिती काय झाली होती, फारच हलाखीची झाली होती. लोकांनी प्रयत्न करणं सोडून दिले होते. प्रयत्न करणं, काम करणं, कष्ट करणं बंद केलं होतं. फक्त कुठल्या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता, एक तर अंधश्रद्धा आणि दुसरं होतं कर्मकांड. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. बघा काही संतांची नावं दिलेली आहे, ज्यांनी काय केलेली आहे की संत परंपरा ही चालवली होती. आणि हे संत काही वेगवेगळ्या स्तरातून, म्हणजे वेगवेगळ्या जातीतून, वेगवेगळ्या पंथातून, धर्मातून निर्माण झालेले होते. आणि त्यांनी जेव्हा जनतेची परिस्थिती बघितली तेव्हा हे संत निर्माण झाले. आता बघा याच्यात काही नावं आहेत. संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबाची पत्नी संत सोयराबाई, बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत काणोपात्रा, संत बहिणाबाई सिवरकर यासारख्याही स्त्रिया होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. त्यांनी काय सांगितले, आता आपण बघतोय की फक्त इथं पुरुषच वर्ग नव्हता, तर इथे स्त्रिया सुद्धा त्याच काय म्हणतात की त्याच भावनेने ते सुद्धा सहभागी झालेल्या होत्या. आणि त्यांचं जे दैवत होतं ते एकच दैवत होतं, ते आहे विठ्ठल. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन तेथे भजन कीर्तन आणि सहभोजन करायचे. पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदी आहे, तिथे जाऊन आंघोळ करायची आणि कीर्तन भजन करायचं. विठ्ठलाला देव मानून विठ्ठलासाठी भक्ती करायची विठ्ठलाची. आणि लोकांमध्ये काय करायचं, भजन कीर्तन करायचं. सहभोजन, सहभोजन म्हणजे सगळे लोक मिळून एकत्र भोजन करायचे, त्याला काला म्हणायचे ते लोक. आणि याच्यामधून समतेचा प्रसार होईल, कारण जेव्हा लोक एकत्र बसतायत, लोक एकत्र जेवण करत आहे, याच्यामधून काय संदेश मिळतोय की सगळे लोक काय आहेत, समान आहेत. आता बघा इथे आपल्याला काही अभ्यासाला काही संत दिलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण माहिती बघूया. पहिले आहेत संत नामदेव.
मुलांनो, हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जातींमधील स्त्री-पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. तर आपल्याला समजत काय की ते कुशल संघटक होते. लोकांना एकत्रित करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. आता एकत्रित कशा पद्धतीने ते करायचे? त्यांच्या कीर्तनातून, त्यांच्या भजनातून ते लोकांना एकत्रित आणायचे. आणि याच्यामध्ये फक्त पुरुष मंडळी नसून तर प्रत्येक जाती जमातीतील स्त्री पुरुष असायचे. बघा, त्यांनी एक सांगितलेलं आहे की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. त्यांचं संत नामदेवांचं काय प्रसिद्ध आहे तर अभंग रचना. अभंग लिहायचे ते. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी फक्त महाराष्ट्रापर्यंतच त्यांची शिकवण ठेवली नाही, तर ते कुठपर्यंत गेले? पंजाबपर्यंत गेले. आणि त्यांनी लिहिलेले अभंग, त्यांनी लिहिलेली त्यांची पदे ही गुरुग्रंथ साहेब हे शीखांचं जे पवित्र धर्मग्रंथ आहे त्यात सुद्धा समावेश केलेली आहे असं सांगितलेलं आहे ते. पंढरपूर येथे विठ्ठलांच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. त्यांचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी विठ्ठलाच्या मंदिराच्या महाद्वार, विठ्ठलांचं जे महाद्वार होतं मंदिराचं, त्याच्यासमोर त्यांनी काय केलेलं आहे? संत चोखामेळा यांची समाधी बांधलेली आहे. नेक्स्ट सांगितलेलं आहे संत ज्ञानेश्वर. हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. आता आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. त्याला भावार्थ दीपिका हा ग्रंथ म्हणून पण ओळखल्या जाते. आता याच्यामध्ये फरक काय आहे की भगवद्गीतेमध्ये जे श्लोक लिहिलेले आहेत ते संस्कृत भाषेत आहे आणि ते सामान्य लोकांना समजत नाही. पण यांनी काय केलेलं आहे, लोकांसाठी प्राकृत भाषेत, मराठी भाषेत भावार्थ दीपिकेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये ते त्याचं भाषांतर केलेलं आहे, जेणेकरून सामान्य लोकांना ते सहज समजेल. त्याचप्रमाणे त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. आपल्याला माहिती आहे संत ज्ञानेश्वरांबरोबर खूप समाज जो होता त्यावेळचा समाज खूप वाईट वागला होता. त्यांच्या भावंडांबरोबर, त्यांची 4 भावंडं होती, म्हणजे ते मिळून 4 भावंडं होते. निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, भगिनी मुक्ताबाई आणि स्वतः ज्ञानेश्वर. पण या गोष्टीचा त्यांनी त्यांच्यावर कधीही परिणाम होऊ दिला नाही. त्यांनी पसायदान सुद्धा लिहिलेला आहे. आता आपण बघतोय संत एकनाथ. हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होत. बघा, त्यांनी लिहिलेलं जे साहित्य आहे, त्यांनी लिहिलेले जे साहित्य आहे त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश होतो? अभंग एक आहे, गवळणी एक आहे आणि भारुडे इत्यादींचा समावेश होतो असं सांगितलेलं आहे. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले. त्यांनी काय केलेलं आहे की भावार्थ रामायण हे जे रामकथा आहे ते त्यांनी सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. परत त्या लिहिताना त्यांनी लोकजीवन त्यावेळेस कसं होतं हे सुद्धा छानपणे तिथे रेखाटलेलं आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. आता आपण एवढ्या याच्यामध्ये जे संत होते त्यांचं एकच काम होतं की लोकांपर्यंत जी शिकवण गेली पाहिजे ती लोकांना समजेल याच भाषेतून गेली पाहिजे, म्हणून प्रत्येक संत हा काय करत होता? काम करत होता. आता इथे काय सांगितलेलं आहे की संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. त्यांनी प्रश्न केलाय की संस्कृत वाणी किंवा संस्कृत भाषा ही जर देवानी निर्माण केलेली आहे, परमेश्वरांनी निर्माण केली आहे, तर प्राकृत भाषा ही काय चोरांपासून तयार झाली आहे का? असा ते प्रश्न कर्मठ लोकांना किंवा जे संस्कृत पंडित होते त्या लोकांना ते विचारायचे. इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर ते कडक टीका करायचे.
म्हणजे जे इतर धर्माचा तिरस्कार करायचे, द्वेष करायचे, रागराग करायचे, त्यांच्यावर ते कडक टीका करायचे. नेक्स्ट आपण बघतोय संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामाची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. बघा, तुकारामाची गाथा हे त्यांनी लिहिलेलं ग्रंथ आहे आणि त्यांचं सर्वात जास्त साहित्यामध्ये काय प्रसिद्ध आहे तर अभंग. ते अभंग लिहायचे. आणि तुकारामाची गाथा हा मराठी भाषेचा अमोल ठेवा. मराठी भाषेमध्ये त्यांनी तुकारामाची गाथा हे ग्रंथ लिहिलेले आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा, असे ते नेहमी आपल्या ग्रंथामधून सांगायचे. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेल्या लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. तर त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय होता की लोकांना कर्ज देणे. तर त्यावेळेस जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी काय केलं होतं की त्यांच्याकडून ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांचे जे कागदपत्रे होते ते कागदपत्रे त्यांनी काय केलं, इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये म्हणजे इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडवून टाकली आणि सगळ्या लोकांना कर्जमुक्त केलं होतं त्यांनी. समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धावर अत्यंत कडक शब्दात ते टीका करायचे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. आणि समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. आता काही जे कर्मठ लोक होते जे त्यांचं मानणं होतं की संत तुकाराम हे अभंग लिहू शकत नाही किंवा त्यांनी लिहिलेल्या अभंगाला काहीही महत्त्व नाही, तर त्यांनी लिहिलेले त्यांचे ज्या वह्या होत्या त्यांनी काय केलं, त्या कर्मठ लोकांनी इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये बुडवून टाकल्यात. आणि अशा पद्धतीने ते लोकांनी केलेलं होतं. संत तुकारामाचे जे शिष्य होते ते वेगवेगळ्या जाती जमातीतून आलेले होते. जसं नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजी पंत कुलकर्णी ही त्यातली काही लोकांनी काय केले, तुकारामाचे जे अभंग होते ते त्यांनी परत लिहून ठेवले जेणेकरून ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचतील. आता बघा इथं काय सांगितलंय की संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणूस किंवा मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्यांची पर्वा न करता कसे जगावे. संतांच्या कार्यांची फलश्रुती काय होती की एकमेकांवर लोकांनी प्रेम करावे, एकत्र यावे, सगळ्यांनी एकजुटीने राहावे. परचक्र म्हणजे एखाद्या परकीय आक्रमण झाला किंवा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली तरी त्या लोकांना काय करता आलं पाहिजे, त्या संकटाला समोर जाता आली पाहिजे, अशी ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीचे उपदेश ते लोकांना करायचे संत. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागलेत. बघा काय सांगितले की जेव्हा संत काय करायचे की लोकांना खरा धर्माचा अर्थ, धर्म काय आहे, कशा पद्धतीने पूजापाठ केली पाहिजे, हे कर्मकांड नाही केली पाहिजे, अशा पद्धतीने जेव्हा लोक त्यांना सांगायचे तर काही कर्मठ लोक जे होते या गोष्टीचा काय करत होते, विरोध करत होते. विरोध सहन करणे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत असतात. आता जितके पण संत होऊन गेले त्यांच्यावर ज्याही पद्धतीने लोकांनी टीका केली पण त्यांनी त्यांच्या वर्तनामध्ये कधीही ती कटुता येऊ दिली नाही. त्यांनी त्यांचं काम ते करतच राहिले. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात की तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तोच खरा संत आहे जो जगाचे आघात सोसण्याची तयारी ठेवतो. शास्त्री पंडिताच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्याच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे. तर काय सांगितलेलं आहे की
परमेश्वरापुढे सर्व समान आहेत. परमेश्वराची आपण काय आहोत? लेकरे आहोत आणि आपण सर्व परमेश्वरासमोर काय आहोत? समान आहोत, अशी शिकवण संतांनी लोकांना दिली, समाजाला दिली. त्यानंतर बघा काय सांगितले की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे संत सावता महाराज म्हणाले. संत सावता माडी हे शेतात काम करता करता ते म्हणायचे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे जे पण विठ्ठलाची लोक आहेत, जे पण विठ्ठल भक्ती करतात, ते सगळी लोक काय आहे? माझी आहेत. जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. तर संतांनी सांगितलेले आहे की तुम्ही तुमचं काम करत, तुम्ही तुमचं जीवन जगता जगता सुद्धा काय करू शकता? ईश्वराची भक्ती करू शकता. त्यासाठी तुम्हाला संन्यास घेण्याची वगैरे काही गरज नाही. आता आपण शेवटचं बघतोय रामदास स्वामी. रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी कशाला जास्त महत्त्व दिले? बलोपासनेला, म्हणजे शक्तीची उपासना करणे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये तेवढी शक्ती निर्माण करणे, तेवढं सामर्थ्य निर्माण करणे की आपण शत्रूचा पण सामना करू शकतो. याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेलं आहे बघा, दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक, हे त्यांचे साहित्य आहेत. जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. लोकांना परकीय आक्रमणाबरोबर कशा पद्धतीने सामना करायचा आहे, अशा पद्धतीने लोकांना त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला. परत बघा, समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा त्यांनी प्रसार केला. तर कोणत्या देवाच्या उपासनेचा प्रसार केला त्यांनी? रामाच्या आणि हनुमानाच्या. आपण आतापर्यंत जे वारकरी संप्रदाय बघितलं, त्यांनी विठ्ठलाच्या उपासनेचा प्रसार केला होता. यांनी राम आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. नेक्स्ट बघा, पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तेच्या नियंत्रणाखाली होता. म्हणजे आपण बघितले सुरुवातीलाच की महाराष्ट्र हा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती फार खराब होती आणि बहुतांश महाराष्ट्र हा परकीय आक्रमणाच्या अधिपत्याखाली होता, नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता महाराष्ट्र हा. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होते. तरीही असं असल्यावर पण काही लोक जे होते ते काय विचार करत होती? कधीतरी आम्हाला स्वातंत्र्य मिळेल. आणि अशामध्ये सर्वात जास्त जे अग्रभागी होते ते होते शहाजी राजे. तर स्टुडंट, हे होतं आपला चॅप्टर की शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. जर तुम्हाला समजलं असेल आणि व्यवस्थितपणे समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.